जपा की अप, कोण गाठेल भाजप? म्हणजे तुम्हाला असं वाटेल की काही मी असं वेगळं कविता बिविता करायला लागलोय का? नाही नाही नाही. मला आपला सरळ सोट प्रश्न पडलेत आणि ते प्रश्न तुमच्या समोर विचारतोय. जपा की अप, कोण गाठेल भाजप? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या एक सुप्त संघर्ष सुरू आहे आणि हा सुप्त संघर्ष आता भुरभुरत आलेली वात त्या बॉम्बच्या जवळ आली आहे आणि कुठल्याही क्षणी त्याचा स्फोट होऊ शकतो. म्हणून माझ्या समोरचा प्रश्न आहे, जपा की अप, कोण गाठेल भाजप? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ज्याला मी संताप काँग्रेस असं म्हणतो. आता संताप काँग्रेस का म्हणतो? तर काँग्रेसमध्ये या लोकांना महत्व मिळत नव्हतं. सोनिया गांधी जेव्हा काँग्रेसच्या अध्यक्ष होण्यासाठी आल्या तेव्हा सोनिया गांधी आता आपल्याला संधी मिळूच देणार नाहीत या भावनेतून शरद पवारांनी संगमा, तारिक अनवर आणि पवार, संगमा, तारिक अनवर आणि पवार, संगमाचा सं, तारिक अनवरचा ता आणि पवारांचा प, असा संताप नेत्यांना एकत्र घेऊन काँग्रेसवरचा संताप व्यक्त करण्यासाठी वेगळे झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. परराष्ट्रवादी धोरणाला हरताळ फासण्यासाठी, परराष्ट्रवादी धोरणाला दूर करण्यासाठी, इटलीच्या निवासी पंतप्रधान नको म्हणून राष्ट्रवादाचा नारा घेऊन महाराष्ट्रवादी पुरती काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. पुढे ते पश्चिम महाराष्ट्रवादी झाली, हा भाग वेगळा. असा या संताप काँग्रेसच्या सगळा आधार होते ते एकटे आहेत, ते शरद पवार. शरद पवार, शरद पवार, शरद पवार. घड्याळात जसे त्यांच्या 10:10 वाजलेले असतात तसे त्या पक्षाचे कायमचे प्रमुख आहेत शरद पवार. स्थापनेपासून आजपर्यंत पक्षाला राष्ट्रीय पातळीवर दुसरा अध्यक्ष मिळालेला नाहीये. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांची प्रायव्हेट प्रॉपर्टी झालेला आहे. एकटे पवार, एकच नेतृत्व शरद पवार. जसं शिवसेनेचं एकच नेतृत्व बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर त्यांचा मुलगा उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर त्यांचा मुलगा आदित्य उद्धव ठाकरे. जसं तिकडं आहे तसं इकडं आहे. पवार आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून, जन्मापासूनचे नेते आहेत आणि त्यानंतर नेता कोण होणार हा खरा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न शिवसेनेप्रमाणे आपल्याला उत्तर देऊन जातो. सुप्रिया शरद पवार याच त्या पक्षाच्या प्रमुख असतील. सुप्रिया पवार सुळे, आता आपण सुप्रिया सुळे म्हणूया, यांच्याकडं सगळ्या पक्षाची धुरा सोपवायची असेल तर सुप्रिया सुळे पक्षात तितक्या सशक्त असल्या पाहिजेत. तिकडे बाळासाहेबांनी पण पक्षाची धुरा पुतण्याकडे दिलेली नव्हती, राज ठाकरेकडे दिलेली नव्हती. राज ठाकरे पक्षाच्या बाहेर गेले आणि उद्धव ठाकरे प्रमुख म्हणून कायम राहिले. तसं इकडे सुद्धा शरद पवारांना पक्षाची धुरा पुतण्याकडे द्यायची नाही आहे, पुत्रीकडे द्यायची आहे. आणि त्यासाठी सुप्रिया सुळे या पक्षामध्ये स्ट्रॉंग असल्या पाहिजेत हे पवारांना ठाऊक आहे. मग या पक्षामध्ये एक मतभेदाची पेरणी सुरुवात झाली. म्हणजे एक तर अजित पवार तिथले इतके ताकदवान नेते बनत गेले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धोरणं अजित पवारांच्या शिवाय राबवलीच जाऊ शकत नाहीत अशी स्थिती निर्माण झाली. अजित पवार आपापला गट सक्षम करत पुढे सरकू लागले आणि अजित पवार सक्षम होऊ नयेत यासाठी राष्ट्रवादी मधला एक गट प्रयत्न करत राहिला. म्हणजे अजित पवारांना न मानणारे अनेक नेते तिथं आहेत. उदाहरणार्थ छगन भुजबळ, त्यांचं अजित पवारांशी फारसं जमत नाही आहे, ते अजित पवारांना पाण्यातच बघतात. उदाहरणार्थ जितेंद्र आव्हाड, त्यांचे अजित पवारांचे संबंध कसे आहेत हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. म्हणजे त्यांनी काय काय अजित पवारांच्या विषयी बोललंय तेही ठाऊक आहे. अजित पवार पक्ष सोडून नाही, देवेंद्र फडणवीसांच्या सोबत उपमुख्यमंत्री झाल्यानंतर कशा स्वरूपाची घोषणा झाली होती हे देखील आपण बघितलेलं आहे. म्हणजे हाय हाय नीम का पत्ता कडवा आहे अजित पवार अशा घोषणा झालेल्या होत्या. त्याचे व्हिडिओ आहेत, मला ते दाखवायचे नाही आहेत पण त्याचे व्हिडिओ आहेत. ते देणारे कोण होते? सगळे आव्हाडांच्या जवळचे कार्यकर्ते होते. या सगळ्या बाबतीत अजित पवारांचं खच्चीकरण पक्षामध्ये कसं होईल? कारण ते आपल्या बळावर वेगळा निर्णय घेऊ शकतात आणि अशा वेळी पक्षाचं सगळी
कमांड अजित पवारांच्याकडे जाऊ शकते हे लक्षात आलं आणि पक्षातच अजित पवारांच्यामुळे दुर्लक्षित राहिलेल्या नेत्याला पक्षाध्यक्ष पद मिळालं, ते म्हणजे जपा, जयंत पाटील. जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये एक सुप्त संघर्ष सुरूच आहे आणि या संघर्षाचा अतिरेक होण्याची वेळ आता जवळ आली आहे. आता या सगळ्यामध्ये कोण पहिल्यांदा भाजप गाठतो हे बघणं आवश्यक आहे. कोण पहिल्यांदा भाजप गाठेल? अजित पवार भाजप गाठतील का जयंत पाटील भाजप गाठतील? जयंत पाटलांना तर बिचाऱ्यांना कोणत्याही बाजूला गेलं तरी त्यांच्या नशिबी सर्वोच्च सुख नाहीच आहे. म्हणजे शरद पवारांची निष्ठा कायम ठेवत ते सुप्रिया सुळेंच्या मागे उभे राहिले. म्हणजे कधी कधी मी मागे व्हिडिओ केला होता, जयंत पाटील कुचकं का बोलतात. त्यांना माहित आहे आपल्या हातात काहीच नाहीये, प्रमुख पद कधीच नाहीये. सुप्रिया सुळेंच्या मागे गेले तरी सुप्रिया सुळे नंबर 1च्या नेता असतील आणि जयंत पाटलांना दुय्यम स्थान घ्यावं लागेल. ते अजित पवारांच्या मागे उभे राहिले तरीही जयंत पाटलांना दुय्यम स्थान मिळणार आहे. उलट अजित पवारांच्या मागे राहिल्यावरती जयंत पाटलांना अजून कोणती मोठी संधी मिळणार नाही आहे, कारण अजित पवारांना जयंत पाटील चांगले ठाऊक आहेत. म्हणूनच ते असं बोलत सुटलेले असतात. जयंत पाटील देखील 2014च्या भाजपच्या सरकारच्या काळात भाजपच्या संपर्कात होते आणि आता ती जवळीक अजित पवारांची वाढलेली आहे. या दोघांच्या पैकी भाजपत जाण्याचा निर्णय कोण लवकर घेत आहे हे पाहणं महत्वाचं आहे. 14 मार्च अशी सारखी तारीख अजित पवार देत आहेत. त्या दिवशी काही घडणार आहे की नंतर काही घडणार आहे हे सुद्धा बघणं आवश्यक आहे. बघूया कोण जपा की अप, कोण गाठतंय भाजप, यातल्यापैकी कोणीतरी पक्षाला फोडून भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणार आहे एवढं मात्र नक्की. माझ्याशी सहमत असाल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एवढी नम्र विनंती आहे. धन्यवाद.